चला ना उरका की परत आता किती उशीर करायचा कशाला कपडे घ्यायचे ना मग का का म्हणजे का हे काय आणलं मला गिफ्ट आणलंय का? तर बघा बर्थडेची एक्साइटमेंट बर्थडे उद्या आणि कपडे घ्यायची का लहान आहे का आता लहान आहे का आता मग त्याला काय कोण म्हटलं मोठं झालं कपडे घ्यायचे नसतं पण मी कोणी सांगितलं अरे तुम्ही मला आणले पाहिजे होते रे कपडे जरा पण मी काय म्हणते बर्थडे ज्याचं त्यांनी घेतलं पाहिजे ना मी का खर्च करू माझ्याकडे कुठे पैसे मी कुठून देऊ कपडे घ्यायला कपडे घ्यायचे असेल तर स्वतः जाऊन घ्यायला पाहिजे ना मी कुठे घेणार म्हणजे कपडे बर्थडे कोणाचा कपडे मी घ्यायचे बर्थडे पण मीच सेलिब्रेट करायचा गिफ्ट पण मीच घ्यायची हा का मग त्या बड्डेला मी काय करायचं नाही मग बसून भगवान याला काय अर्थ आहे मुली डिझर्व करतात मुलींसाठी घेतलंच पाहिजे बरोबर की नाही पोरांनी काय फापा गेले मग केलं ना एवढ्या मुलांना हे माझं हायफनचं पार्सल आलंय आता बरोबर काय बरोबर कोणतं आलं सिरम ते पण गेस करा हा दोन सिरम मी ऑर्डर केले होते हायफनचे पिगमेंटेशन साठी चांगलं आहे मी रिकमेंड करते सगळ्यांना तुम्ही यूज करू शकता फुकट मध्ये पीआर नाही करायचं फुकट. कळलं का चला आपण असताना खोलून दाखवू सोबत बिफोर अँड आफ्टर करा काय बिफोर अँड आफ्टर काय करणार बिफोर अँड आफ्टर इसको स्क्रिप्ट दे दो पहले इसको स्क्रिप्ट दे दो मुझे स्क्रिप्ट की जरूरत नहीं है गेली याद करके आ जा जब मला असं वाटतं की काय म्हणतात इंडियाज गॉट लेटेंट मधला डायलॉग चोरलेला दिसतो मी आलिया भटवर मारलेला इसको स्क्रिप्ट दे दो भूल गई नाही तर ठीक आहे आता आपण चेक करू दाखवू आपण जस्ट एकदा रिव्ह्यू खोला पण बाय द वे ठीक है चलो मेहरबानी कर देती हूँ मैं आप पे आज मी शॉपिंगला घेऊन जाणार कारण की उद्या बर्थडे ठीक आहे इतना पॅम्परिंग तो बनता है तर आज बघू आज शॉपिंग करूयात आज शॉपिंग करून देणार आहे मी बघू माझ्या बर्थडेला पण किती काय एवढे ऑफर्स येत आहे हा तुमची वॉच दाखवा टाइम दिखता है क्या उसमें वॉच में टाइम दिखता है अच्छा टाइम दिख रहा है उसमें वॉच में टाइम दिखना मांगता है दिखता है पीजे ये फायनली वॉच बाहेर आली आहे कुठल्या कंपनीचे हार्मोनी एक्सचेंज फर्स्ट कॉपी भेटते रे 2000 आम्ही फर्स्ट कॉपी नाही घेतलेली बाय द वे माहितीसाठी सांगतो तुम्ही फालतू पैसे घाला माहिती कुठं फालतू पैसे नाही आहेत काय छान आहे वॉच ए वॉच कशी बघू छान आहे तशी मग चॉईस आमची आहे आम्ही काही घातलं तरी चांगलं दिसतं ऑब्विसली फर्स्ट कॉपी आमच्यासाठी नाही बनली तुझ्यासाठी बनली काय नाही सब ओरिजिनल पहनता हूँ ये टी शर्ट इस पे अंदर है ब्रैंड लेबल पण नसेल त्याला ते नाही का 100ला 2 भेटतात FC रोडला इथे पण सिग्नलवर असतात ना टाटा मोटर्सला तिथे थांबतो तो 100ला 2 हा तिथूनच घेतलेत का ठीक आहे कपडे असतात हा हे माझं पार्सल आहे ठीक आहे तर एक आहे ॲडव्हान्स डी पिगमेंटेशन सिरम 350 आणि एक आहे डबल शॉट रेडियन्स लिफ्ट सिरम तर हे खूप छान आहे हायफनचं तुम्ही पण यूज करू शकता म्हणजे मला अजून काय फरक नाही पडला कारण की मी आत्ताच रिकमेंड केले म्हणून मी स्टार्ट करते यूज करायला पहिलंच म्हणलं तर फुकटची पीआर करू नका बाहेर जायचं ना आणि हा एक घेऊन बसलेत फोन आणि एक तिकडे मेंबर ते चालले तर त्यांना झाली इच्छा आईस्क्रीम खायची म्हणून आम्ही करतोय आता ब्लिंकिट काय तर आम्ही आईस्क्रीम घरी बनवून आईस्क्रीम आणि खावा नुसतं बाहेर खायचं. पाहिलं तर अशी म्हणजे थोडी पण केअर नाही आहे आमच्यासाठी एवढं पण नाही करू शकत काय केअर करायचं एक आईस्क्रीम मारून खासत रे तुम्ही मला बघा मुली पण एवढं बघत नसते आरशात तेवढं एवढं बघते तिथं लेबल पण नाही काढला नवीन टी शर्ट आणि असंच 4 वेळा आणि आरशात बघायचं फक्त आरशात बघायचं फक्त आरशात बस मी एवढं वेळ मी पण नसते बघत एवढं ही आरशात तुला बघतात काय त्रास झाला का मला कुठं काय त्रास झाला एवढं जेलस आय एम नॉट जेलस माहितीये मी
जास्त चांगलं बघा आता इथलं काय इथलं बघा आता इथं इथं म्हणजे मला डायसन घेऊन घेतलाय आणि मी डायसनचा यूज बघायला मला आजी तुम्हाला काय वाटतंय मी ह्या हे डायसनचा चुकीचं आहे ना? एक मिनिट हा मला डायसन घेऊन कशासाठी दिलाय वापरला नाही तरी ताणी ऐकायचे वापरला तरी ताणी ऐकायचे हो काय लॉजिक आहे काय का आजी काय लॉजिक आजी पण मला ऍग्री करतात त्या पण बरोबर बोलतात डायसन दिलाय म्हटलं त्याचा यूज केला पाहिजे जाऊ द्या यांचं काय ऐकण्यात काय तथ्य नाहीये सो आपण आपलं उरकून घेऊयात आणि आता आम्ही चाललोय बाहेर शॉपिंगला बघू आता आमची मॅडम काय काय आम्हाला घेऊन देते ऑब्विसली मी शॉपिंग करवणार आहे कोण मी कळलं का हा का लय भारी काम एवढी करते. एवढी एवढी पुढची चांगली बायको कोणाला भेटेल का मी शॉपिंग स्वतः शॉपिंग करायला घेऊन जाणार जा घरी जा पहिली फुरसत में निकाल गाईज आम्ही झालोय रेडी आता जायला हो झाले नाही फायनली आम्ही झालो रेडी जायला हा आहे माझा आउटफिट हा आहे इकडे याचा आउटफिट हे पर्पल झालाय का कलर ब्लॅकचा ब्लॅक पर्पल ब्लॅक नाही ब्लॅक सॉरी पर्पलच कलर आहे तो तर हे आता आमच्यासोबत नाही येणार आहे कारण की अनफॉर्च्युनेटली त्यांना जायचंय त्यांच्या इंटर्नशिपला बघा त्यांचा फोन फोन तोंड डॉक्टर ना कानाचे पडदे चेक करून घ्या तर आता आम्ही निघणार आहे फायनल शॉपिंगला जास्त काही शॉपिंग नाही करणार आहे कारण की आम्ही ऑलरेडी काल शॉपिंगला गेलो होतो आणि आम्ही शॉपिंग करून आलोय तरी सुद्धा एक आउटफिट तर बनत आहे ना हे काय होतं हे कोणती ऍक्शन होती अशी अशी वॉट एव्हर हा मी एक मिनिट मी तशी नाही करत वेट मी तशी नाही करत मी अशी करते माझी अशी असते अशी अशी नसती मग जरा वेगळं काही पण मला बदनाम केलंय काहीतरी मी नाही ओळखत असं मी बाहेर नाही जाऊ शकत अशा पण कोणत्या पण पर्सन सोबत बरोबर ना चिकू चिकूला आली झोप बाहेर गेलो हो 10-15 रुपये नाहीत आम्ही निघालो आहे शॉपिंग करायला होप्स लवकर शॉपिंग व्हावी कारण की आम्हाला परत तिथून भरपूर काम आहेत आज परत जायचंय सरांना कंपनीमध्ये तर शॉपिंग वगैरे करून सगळं आवरलं पाहिजे परत तिकडे जाऊन आज सुट्टी आहे ॲक्च्युली कंपनीला पण तरी सुद्धा जाऊन पूजा करावी लागते त्याच्यामुळे लवकर जावं लागेल होप्स लवकर शॉपिंग व्हावी ॲज युजल माहिती मुलींचं कसं असतं लवकर शॉपिंग उरकत नाही आणि त्यात तुला birthday काय आहे. घ्यायचंच नाही ना तर तुला काय टाइम लागणार नाही मुलांचं कसं सिम्पल गेलं एक शेड घातला चल आवडलं चला निघ पण मला का नाही घ्यायचं Time- मला पण पाहिजे मग बर्थडे म्हटल्यावर मी पण नको काहीतरी चांगलं रेडी व्हायला बरं ठीक आहे मला तर बर्थडे व्हायचं काय राहिलं बाजूला बाकीचेच लोक एक्साइटेड आहेत ऑब्विसली आय एम एक्साइटेड चांगली गोष्ट आहे ना कोणाची वाईफ असतं का एवढी एक्साइटेड मी तरी आहे ऍटलिस्ट हौशी मुलगी आणि काय मग ठीक आहे तुला तुझी पण शॉपिंग करू असं काय इश्यू नाहीये एवढा आपण थोडं लेट झालं तरी काय बिल फक्त तरी आम्ही एंटर केलंय मिलेनियम मध्ये तर आम्ही जाऊन करणार आहे इथे शॉपिंग आमच्या सरांसाठी हो का येस आम्ही गाडी लावतो इथं तर फर्स्ट टाइम इथं अशा वरच्या याच्यावर हायड्रोलिकवर गाडी लावतो हा आणि एवढं पॅनिक झालं की त्याला काही कळतच नाहीये गाडीचं आज कशी लावायची घाबरतोय तो गाडी लावायला बिकॉज सगळ्यांना माहिती आहे की मुलांना किती स्वतःच्या गाडीवर प्रेम असतं ॲज युज्युअल त्याच्यामुळे आता तो घाबरतोय थोडं गाडी लावायला पण ठीक आहे ऑप्शन नाही आहे काही कारण की इथं सगळ्याच पार्किंग असंच आहे कारण की आज गर्दी नाही आहे त्याच्यामुळे खाली तर काही पार्किंग नाही भेटणार वरतीच लावावं लागेल हां जाऊ दे इकडून भरपूर गॅप आहे तिकडून नाही आहे नाही अजून आहे स्पेस पिकअप दे पिकअप वॉट एव्हर अजून जाईन मागे भरपूर स्पेस आहे त्या सरांनी गाडी लावली आहे कशी तरी वाकडी तिकडी करून गाडी परफेक्ट लावलेली आहे. ठीक आहे त्याला थोडस एफर्ट घेतलं तिरपी लागली आहे पण लागली गाडी चल बघायला तिरपी लागली लागली
बापरे, पार्किंग वरून मुलांना बोलल्यावर ते किती इगो हर्ट होतो. आज मला समजतंय किती इगो हर्ट होतं किती. तर आता आम्ही चाललोय वेस्ट साईडला कपडे बघायला. पहिले मी तर माझी बघणं, मला लई भूक लागली आहे पण पहिले. मग खाऊयात पहिले, मग आपण जाऊ शॉपिंग करायला. पण ठीक मला आहे. शॉपिंग असले की भूक कमी होते थोडीशी. सो गाईज आम्ही आलो आता मिलेनियमच्या फूड कोर्टला. पण आमची मॅडम बसल्यात रुसून. तिला समजतच नाही की काय खायचं. हे बघू शकता तुम्ही फूड कोर्ट. इथे एवढे भरपूर ऑप्शन्स आहेत, बट ह्यांना काय समजत नाही की काय खायचं. इकडे बघ. ओय 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 ओय. ए रुसूबाई, रुसूबाई रुसू, कसं रुसू. आम्ही आलो आता मिलेनियममध्ये आणि ही बघा मिरंडा पितीये. मिरंडा पिण्यासाठी एवढा लांब आलोय का आपण? सांगा तुम्ही आता काय करायचं आहे नवऱ्याने. लुक कशाला देते हा? पेट पूजा इतकं छान वाटतंय. पेट पूजा केल्यानंतर म्हणजे एनर्जी आली आता मला. म्हणजे मी एक चायचे 2 ड्रेस. अरे एक पण नको तुला, बजेट कमी झालं आपलं. का आता आपण खाल्ले छोले भटुरे. मग काय? 4 प्लेट खाल्ले तिने छोले मला भटुरे. एनर्जी आली. मी आता एकच्या जागी 2 ड्रेस घेणार आणि आमचे पतीदेव मला घेऊन देणार. घेणार ना. विचार करतो आता ह्याच्यावर. यू हॅव टू. तरी मी आता व्हिडिओ काढता काढता ऑलमोस्ट काय पडलेच होते. मी पूर्ण पडलेच होते. आणि मग तेच बोलले ना मी, हेच ते लोक जे माझ्यावर हसत होते. जर मला हेल्प करायचं सोडून हे असे हसत होते. फोनवर फोकस होता. इथं स्वतःच्या बायकोवर फोकस नाही, काही नाही. फक्त हे असं चाललंय. त्याच्यामुळे मी पडली खाली. मी आता आम्ही चाललो वेस्ट साईडवरून. ठीक आहे, मॅक्सला. कारण आमच्या सरांना वेस्ट साईडला काहीच आवडलं नाही म्हणून आता आम्ही चाललो मॅक्सला. तर मुलींपेक्षा पण आमची सर चुजीच जास्त. हे नाही चांगलं वाटत, ते नाही चांगलं वाटत, असं तसं. आम्ही मॅक्सला चाललो. आता मॅक्सला, स्नीचला का मॅक्सला? बरं ठीक आहे, पहिलं मॅक्स आहे तर आपण मॅक्सला पण जाऊ, स्नीचला पण जाऊ. नाही, आमच्या सरांना एक कोणता तरी शर्ट आवडला आहे, जर हातात घेतला आहे, ट्राय केला आहे. एवढं आता काही ट्राय केलंच नाही. ॲटलिस्ट काहीतरी ट्राय केलं, काहीतरी घेतलं आहे, आवडलं आहे. अजून भरपूर काय बघायचं. एवढ्या वेळात आम्ही फक्त एवढंच बघितलं आहे. माझं तर अजून काहीच नाही आहे. बघा आमचं बायको कधी भेटू शकते का? भेटू शकते का? मी किती कंट्रोल केलं माझ्या शॉपिंगला. का? ठीक आहे, बड्डे म्हणून काहीतरी हो नाही करत. आमच्या सरांनी काहीतरी घेतलंय बड्डेसाठी. हो सर, आता म्हटलं काहीतरी घ्यावं, कशाला हिला एवढं तरसावं. हो, आणि सरांनी आता एवढं घेतलंय बरं का. घेतलंय तरी म्हणतायत काय आवडलं तर अजून मी बघतो, काहीतरी आवडेनच मला. मग काय थोडी एकच घ्यायचं. बड्डे 10-15 शर्ट घ्यायचं. वा, म्हणजे मी काहीच नाही घ्यायचं. आणि आमच्या सरांनी बघा शॉपिंगवर शॉपिंग. वा, H&Mचं चांगलं चुना लावायचं चाललंय का? नको तेव्हा माझ्या नावाने बोलत राहायचं, किती चुना लावते ही मुलगी मला, किती चुना लावते. मी भरले. फर्स्ट टाइम असं झालंय की मी फक्त मागे फिरतीये. असं कधीच नाही झालं. नेहमी उलट असतं, मी फिरत असते आणि कुणीतरी माझ्या मागे फिरत असतं, इकडे तिकडे. ना आज मी इतके कंटाळली की बस रे बस, नुसतं बघतीये. आता हे ना एक्सेल म्हणून कोण घेत नाही. 2950. एम साईजचा रेट डबल आहे, 3350. हां, मग भरपूर लोकांची एम साईज असतं ना म्हणून. आणि आता मी एक्झॉस्ट झाली आहे. आज मला फर्स्ट टाइम कळलं की शॉपिंग. पण माझं असताना मला काहीच नाही होत. बरं दुसऱ्याचं असलं ना, ओ माय गॉड. बघा हाच तो मुलगा. त्याला आता मला म्हटलं माझ्यासाठी कपडे बघ. तर तू कसे कपडे दाखवते मला दाखवते या बरं का. इकडे तर मला कसं दाखवते ते कपडे. आता माझ्यासाठी काय चॉईस केलं माहिती का? तर हे सी. तर त्या सरांना माझ्यासाठी ते आवडलंय. असं असतं म्हणजे लग्न झाल्यावर मुलं बघा कशी बदलतात ना. इकडे असे बर. तर फायनली आमचे सर काहीतरी घालून आलेत. अजून दुसरं ट्राय करतायत. दिसत नाही एवढा. आम्ही घरी आलोय आणि इतकं कंटाळा, इतकं एक्झॉस्ट झालं ना की मला पुढे नंतर शूट पण करायची इच्छा नव्हती राहिली. एवढं एक्झॉस्ट झालं. आणि आता फायनली मी आलोय घरी. तर सरांना अजून जायचं कामाला, काम आहे भरपूर, कंपनीत चालले आहेत. तर बाय करू. बाय.